भवानी, जय भवानी, जय शिवाजी. चालू झालं. रसिक प्रेक्षकांनो, मराठी साहित्यातला एक फार जुना वाद आहे, कलेसाठी कला की जीवनासाठी कला. नाशिक विभागाची आजची संकल्पनाच ही होती की जीवनाच्या प्रत्येक प्रसंगासाठी कला, प्रत्येक अंगासाठी कला. जसं की प्रेमासाठी कला जी आपण पहिल्या गाण्यातनं बघितली, विरहासाठी कला जी आपण दुसऱ्या गाण्यातनं बघितली, नवरा बायकोच्या प्रेमळ भांडणासाठी सुद्धा कला ही आपण तिसऱ्या गाण्यातनं बघितली. आणि या बहारदार परफॉर्मन्समधनं, या भव्य कलाकृतीमधनं इतिहास गौरवासाठी सुद्धा कला हे बघितलं. सूत्रसंचालनातून समाज प्रबोधनासाठी सुद्धा कला हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. आणि अक्षय, तू आता एवढा कवी आहेस तर बिना कवितेचा सगळ्यांना धन्यवाद म्हणायचं. नक्कीच कवितेतूनच तो शेवट होणार. बरं, चला तर मग आता निरोपाची वेळ, एकमेकांच्या आठवणीत राहण्याची वेळ, थोडा सूर तुमचा थोडा सूर आमचा, सोबत गाण्याची वेळ आणि या नागपूर नगरीतून खूप साऱ्या आठवणी घेऊन जाण्याची वेळ. धन्यवाद. धन्यवाद. तर आपण नाशिक विभागाचा बहारदार, शानदार, तडफदार कार्यक्रम पाहिलेला आहे. भरभरून टाळ्या झाल्या पाहिजे या अफलातून परफॉर्मन्ससाठी. नाशिक विभागाचा हा कार्यक्रम पाहून त्यांच्यासाठी एक 4 लाईन म्हणतो मी. परों को खोल, अरे परों को खोल, जमाना उड़ान देखता है, तू जमीन पे बैठ के क्या आसमां देखता है, तू जमीन पे बैठ के क्या आसमां देखता है. क्या बात कही है. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या जिंगाट सोसाठी. यानंतर आम्ही आमंत्रित करीत आहोत वित्त विभागाची आन बान शान, ज्या माया नगरीने देशाची उंचावलेली आहे मान. ते आपल्याला करून देतात वित्तीय औचित्याची जाण, ज्याचा करतो आपण सर्व अभिमान. असा DAT मुंबई, वित्त विभागाचा प्राण, वित्त विभागाचा प्राण. तर आपण DAT मुंबईला सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी आमंत्रित करीत आहोत. DAT मुंबईद्वारे सादर करण्यात येणाऱ्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्र आम्ही अदिती मनवर मॅडम यांच्याकडे सोपवित आहोत. प्लीज वेलकम. त्यांना असे चिटकून राहा, कार्यक्रमाचा आनंद घेता येईल आपल्याला. वा 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 वा. तुम्ही बोलल्यानंतर मलाही आता राहवत नाही हो. मी पण एखादं काही म्हणावं किंवा सांगावं असं वाटतंय. अरे चल सुरू होऊन जा, काय हरकत आहे त्यात. रोडवर चालताना स्पीड लिमिट, रोडवर चालताना स्पीड लिमिट, परीक्षेमध्ये टाईम लिमिट, परीक्षेमध्ये टाईम लिमिट, आणि नोकरी मिळवण्यासाठी एज लिमिट, आणि नोकरी मिळवण्यासाठी एज लिमिट. पण दॅट्स वा 25 नो लिमिट, नो लिमिट, नो लिमिट. वय वाढल्यानं हसणं थांबत नाही, वय वाढल्यानं हसणं थांबत नाही, पण हसणं थांबल्याने मात्र वय वाढतं. तेव्हा हसत राहा, हसत राहा, हसत राहा. क्या बात कही है सर. हसण्याचा आनंद आणि आनंदात हसणे हा या ठिकाणी दॅट्सवा 25मध्ये, नागपूर नगरीमध्ये, संत्रा नगरीमध्ये सर्व दॅट्सवा परिवार आणि दॅट्सवा परिवारातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी सर्व स्पर्धक या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आनंद घेत आहेत. चला तर सुरू करूया DAT मुंबईचा कार्यक्रम. हॅलो, सुस्वागतम रसिक हो. हॅलो नागपूर फ्रॉम मुंबई. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून नागपूरच्या ऑरेंज सिटीमध्ये गुलाबी प्रेमाचा शिडकावा घेऊन पुन्हा एकदा आम्ही सगळे सज्ज झालो आहोत.
अहो सगळीकडे लग्नाचेच वारे वाहत आहेत. सगळ्यांना यावेळेला 30 थीम भावली आहे. तर टीम DAT सुद्धा घेऊन आली आहे आपल्या निवेदकांच्या अख्ख्या संघासकट. सोबत एक सांगीतिक रूपक पारूचं लगीन. नवरा आला वेशीपाशी, नवरा आला वेशीपाशी. ताई, ए ताई, चल ना लवकर, नवरा आला वेशीपाशी. काय रे दाबू? गो ताई, काय दिसतेस तू? गोड गोजरी लाज लाजरी ताई, तू होणार नवरी. अरे हो दाम्या, थांब थांब. नवरी होणं हे काय मावऱ्या कापणं एवढं सोपं वाटलं बाय तुला? पण ताई, नवरा आला वेशीपाशी. हो ना, मग वेशीपाशी काय करतोय? घरापाशी घेऊन ये की त्याला. थांब, आणतोच. नमस्कार मंडळी, मी आहे वेसावची पारू. अरे हो हो हो, तर यंदा ते काय म्हणतात, कर्तृत्व यंदा कर्तव्य आहे. जमलं बाबा एकदाच, मला लगीन करायचं आहे. आणि म्हणूनच त्यासाठी इथं पोरं बघण्याचा कार्यक्रम सुरू आहे. तसे आम्ही मुंबईचे व्हर्जिनल रहिवाशी, म्हणूनच agricoy.com वर पहिलेच नाव नोंदवलेलं आहे. पण जल्ला मेला झाल्यान कोण गावलाच नाही. मग दादूसच म्हणाला, ए तायडी, जरा आजूबाजूला बघ, तुझ्याकडे भरपूर ऑप्शन आहे. बघते जरा कोणी दिसतंय का म्हणून, ते ऑप्शन्स म्हणून. तशी मी तयार आहे, तुम्ही तयार आहात का? माझी एक अट आहे बरे, मुलाने मुंबईकर व्हायला हवं. मग त्यासाठी त्याला शोधायला जायला मी कुठेही जायला तयार आहे, अगदी 7 समुद्र पारही. मग चला, येत आहे ना त्याला शोधायला? 7 समुद्र पार. La la la
तिकडं 7 समुंदर पार? हा शोधायला. अरे शोधायला तिकडे कशाला जायचंय? समोर आहे की मंडळी. मंडळी कसं वाटलं गाणं? आहे का कोणी? एक्सक्यूज मी धनंजय म्हात्रे इथेच राहतात का? या साहेब या. मुलगी पाहायला आलोय. अलभ्य लाभ. हा बघा माझा बहीण पार्वती. सॉरी म्हणजे माझी बहीण पारू. तुम्हाला म्हणून सांगतो साहेब, लाखात एक आहे हो माझी बहीण. Yes. I have heard a lot about her. I came from America to see her. बरं तुमचं चालू द्या, मी जरा आलोच. अरे दादूच. So Paru, tell me about yourself. What do you like? मला तसा बराच काय आवडता, पर तुम्ही असे इंग्लिशच जाणणार काय? मराठी येत नाही. GR निघाला आता शासनाचा. अरे मराठी? मला मराठीच काय, माका तर मालवणी पण येता. मी ना थैसर अमेरिकेत राहतोय, म्हणून इंग्लिशच जिभेवर रेंगाळता. मी काय करू? या बया, किती गोड वाटलं म्हणून सांगू मालवणी ऐकून. असाच बोलत राहा. या पारो, व्हॉट डू यू लाईक? तुम्ही राहायला कुठे म्हणजे इथेच वेसावच्या पत्त्यावर आलाय ना तुम्ही? नाही, तुम्ही युनायटेड स्टेट्स मध्ये कुठे? स्टेट्स? अरे स्टेट्स म्हटलं की आमच्याकडे एकच, महाराष्ट्र स्टेट. अरे रे काहीतरी कन्फ्युजन झालं आहे. मी माझ्या फॉर्मला फोन लावतो. मी कुठेतरी चुकीच्या पत्त्यावर आलो आहे. करा. कुठून आलं हे ध्यान देव जाणी. हॅलो. हे मॉम, तुम्हाला कुठे पाठवलं? मी काहीतरी चुकीच्या पत्त्यावर आलो. वन सेक. म्हात्रे आहे ही. मी चुकीच्या पत्त्यावर आलो. सॉरी मिस. काय म्हणजे गोलीवाड्यात फॉरेनची पारू शोधायला आलास? काय? चल निघ इथनं. बाहेर निघालास ना तर ग्रीन कार्ड वाली काय ट्रम्प कार्ड वाली पण भेटेल तुला. निघ सायमन, गो बॅक. तर मंडळी, हे 7 समुद्रा पलीकडचं तर काय आपल्याला जमलं नाही. आपल्याला कसा या मातीतला रांगडा गाडी पाहिजे, जो आपल्या बायकोसाठी जगाला ओरडून सांगेल, मैं झुकेगा नहीं साला. नजरें मिलती ही नजरों से नजरों को चुराए, कैसी ये हया तेरी जो तू पलकों को झुकाए। सब जो पोशीदा है उसको निहारे तू, और जो गर्विदा है उसको टाले तू। तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी, तेरी झलक शर्फी श्रीवल्ली बातें करे तो हर्फी। सारा ज़माना है तेरे पीछे, पर ये दीवाना है तेरे पीछे। सर को झुकने ना दूँ दुनिया के आगे, पर ये दीवाना मेरे चले पीछे। ना तमन्ना हीरा पन्ना मुझको है बस तेरा बनना, एक झलक तेरी आंखों में ख्वाब सजा जाए।
तेरी झलक शर्फी श्रीवल्ली बातें करे दो हर्फी, तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक हर्फी। तेरी सहेलियाँ सादा मामूली, उसके मुकाबले थोड़ी तू भली। जैसे ये सोलवा चढ़ जाए सावन, तू क्या हर लड़की देखे फूलों की कली। बास पे लिपटी लाल साड़ी, वो भी दिखे राजकुमारी। झुमके बिंदी और गजरे से रूप निखर जाए। तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी, तेरी झलक शर्फी श्रीवल्ली बातें करे दो हर्फी। दिसतोय का कुठे माझं श्रीवल्ली? बघू बरं. माती लाल आभाळी गुलाल, काय पाहुण है का खुशाल. मनुष्कीची ओली काळजातले हे बोल, अनाथ खुळा लावी लळा. किती विसावा तू सोलापूर कोल्हापूर कोल्हापूर माझं कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर. कुणीतरी वाट बघते वाटतं आमची. या घ्या पाणी घ्या. कसा झाला तुमचा प्रवास? काही त्रास नाही ना झाला? अहो कामच एवढं नाजूक म्हटल्यावर त्रास म्हणून कसं चालायचं? बरं आम्हाला काय म्हणायचं आहे, तुम्ही आम्हाला एकदम आवडलात, एकदम म्हणजे जाम आवडलात. बाई आता आम्हाला काय विचारायचं नाही. काय जर प्रश्न विचारायचे असतील तर तुम्हाला विचारा बिंदास्त. हो 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 आत्ताच तर आलात, एवढी कसली घाई? त्याचं काय आहे, गावाकडं तिकडं आली आणि करीना माझी वाट बघतात आणि माझ्या बगर अन्नाला तोंड सुद्धा लावणार नाहीत त्या. आलिया आणि करीना, मग दीपिका आणि ऐश्वर्या नाही का वाट बघत? अहो दीपिका आणि ऐश्वर्या त्या पण होत्या, पण लय पसारा वाढला हो, म्हणून 2 महिन्यापूर्वी इकून टाकल्या. इकून टाकले? असला कसला व्यवसाय तुमचा? आणि घरात माणसं तरी किती? हो काय समजलात काय तुम्ही? घर म्हणजे आपलं गोकुळ आहे, अक्षी गोकुळ. आणि दुधाचा धंदा आहे आपला. आणि आलिया आणि करीना आपल्या म्हशी आहेत हो. आपल्या? ओ आता तर आलात, अजून काही ठरलं नाही. तुमची म्हणा तुमचं. अहो एवढं रागावतंय काय? कोल्हापूरचा आपलेपणा आहे तो. या एकदा कोल्हापूरला, तुम्हाला तांबडा पांढरा खायला घालतो, झणझणीत बेत करू आपण. काय म्हणालात? तांबडा आणि पांढरा? तुम्ही काय मला रंग खायला घालताय? अहो येड्या की खुळ्या तुम्ही. शरीरातल्या तांबड्या पेशींसाठी तांबडा रस्सा, पांढऱ्या पेशींसाठी पांढरा रस्सा आणि त्यावरती बूस्टर डोस म्हणून पिवळा रस्सा. एकदा या तुम्ही कोल्हापूरला, असा झणझणीत बेत करूया ना. आता फक्त आम्हीच बोलत बसू का? तुम्ही पण सांगा की काहीतरी तुमच्याबद्दल. मी आहे कोळीवाड्याची पार्वती. तिजोरीच्या किल्ल्या माझ्या हाती. वित्त विभागात काम करते, सगळ्यांची बिलं पारित करते. आरबीडी जुळवली की झालं आमचं काम आणि कुबेराचं आम्हाला मान. वा 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 वा, आयला तुमचं काम लयच भारी आहे बरं का. एकदा आपलं लगीन झालं ना, देशपांडे मॅडमना सांगून करू तुमची बदली कोल्हापूरला.
बदली इतकं सोपं नसतं होते. आणि मी काय मुंबई बाहेर जायची नाही बघा. लोकलचा आवाज आणि समुद्राची गाज ऐकल्याशिवाय मला चैन पडत नाही. मग कसं व्हायचं आता? मला बी कोल्हापूरची झणझणीत मिसळ आणि पैलवानांची वर्दळ बघितल्यावर चैन पडत नाही बघा. मला काय वाटत नाही आपलं जमल असं. त्यामुळं तुम्ही कोल्हापुरात येऊन आमच्या कोल्हापुरात बाहेर येईल असं आम्हाला वाटलं होतं, पण तसं काही जमल असं दिसत नाही. नको नको, त्यापेक्षा आपण एक बहारदार गाणं ऐकूया. एक नंबर. सेना साकी से मैं से मीना सेना साकी से न पैमाने से दिल बहलता है मेरा आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से. गुल से गुजो से न बुलबुल के, गुल से गुजो से न बुलबुल के गुनगुनाने से दिल बहलता है मेरा आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से. अब में जन्नत का नक्शा आ गया जब सामने, अब में जन्नत का नक्शा आ गया जब सामने. फूलों से भी दिल न बहला, हम लगे तुझे ढूंढने. जन्नत की बहारों से न परियों से, जन्नत की बहारों से न परियों से मुस्कुराने से दिल बहलता है मेरा आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से. एक दिन मैं भी गई थी जोहरी
मैं से मीरा से न साकी से न पैमाने से दिल बहलता है मेरा आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से। हाँ काय मेरी मौत का तमाशा देखणे. अरे किती मुली बघायच्या हिच्यासाठी. पार USA ला गेलो, कोल्हापूरला गेलो, तरी बी हिच्या पसंत पडत नाही. कुठे कुठे जायचं मी. अरे साधा एक नवरा पाहिजे तो मिळत नाहीये. अरे भगवान का दिया सब कुछ है, गाड़ी है, बंगला है, खाली नवरा नहीं है. और ये मेरी बहन लगन के नाम पर क्रांति लाना चाहती थी. कौन समझा उसकी बात को? कोई नहीं समझा. मैं जाग गया हूँ, उसका लगन करके रहूंगा, सुकून की जिंदगी जीऊंगा. ये फोन भी ना आदमी को क्या से क्या बना देता है. हॅलो हॅलो, धनंजय म्हात्रे बोलून राहिले का? हा, मी धनंजयच बोलतोय. तुमचं काही काम होतं का? कोण बोलतय? मी हेमा. अच्छा, बोला ना, काय काम आहे तुमचं? हॅलो. हा बोला बोला. मी तुझ्याशी लाडत बोलाय फोन नाही करून राहिली मी. मला सांग कुठं आहेत ती दोघं? कोणती दोघं? मी तर इथंच आहे वेसावच्या कोळीवाड्यात. तुम्ही दोघं नाही, तुझी बहीण पारू न माया देर महेश कालपासून नाटकात गायब आहेत. नाटक नको करू हा. मला समजलंय ते मुंबईतच आले आहेत. मला माहित आहे तू फूस आहे तिले. अरे घराजवळ राहिलं पाहिजे म्हणून येतं त्याची बदली केली, तरी बी त्याले मुंबईकर व्हायची हाऊस. हे बघा बाई, तुमचा धीर एवढा जर लाडाचा असेल ना तर त्याला पदराला बांधून ठेवायचं. मला विचारायचं नाही सारखं सारखं कुठं काय. हे बघ, मी पदराला बांधून ठेवीन नाही तर कुठं बी ठेवीन. आधी तू मला सांग, कारण तुला माहिती आहे बरोबर. अरे बाई, का दुरंतो एक्सप्रेस आहे बाबा. अरे काय कळत नाही. अहो बाई तुम्ही ऐका, लहान मुलं पळून गेल्या तर आपण मोठ्यांनी त्यांना आशीर्वाद द्यायचा. आणि काय होतंय, नागपूरची माणसं मुंबईला राहायला आली तर तुम्ही पण या आमच्या कोळीवाड्याला. तुम्ही एकदा आला ना तर तुम्ही पण तितक्याच होऊन जाल. असं म्हणतोस? चला, तुमचा तो कोळीवाडा कसा असतो तो बघू तरी. ए बाबा, ठरलं आपल्या ताईचं लगीन. तुझ्या बरोबर लग्न करायला नागपूरहून आलो आता. हो का? मला वाटलं विसरलास मला. मला मुंबई सोडायची नव्हती. संवर्ग बदली झाली म्हणून नागपूरला निघून गेलास. दृष्टच लागली होती आपल्या प्रेमाला. अरे तुला जातानाच सांगितलं होतं मी. नागपूरला जेव्हा गेलो तेव्हा तुला पुन्हा सांगितलं होतं, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. हो, विनंती बदली मान्य झाली म्हणून आलास. अरे बदली कोणासाठी करतोय? तुझ्यासाठीच ना. आणि तू इथं मुलांची लाईन लावून ठेवलीस. अरे मग काय करणार, नाटक होतं ते सर्व. दादूस ऐके ना. जाऊ दे आता. आता आपल्याला कोणाची नजर लागणार नाही. आता लागेल ती फक्त हळद. हळद लाविते ग सवत्या माल्याला, हिरा दिला ग गावच्या देवाला.
आली व कुंदाबाई अक्काची माऊली कुंदाली आलदलावा अक्काबाईचे माझा मल्हारी अरे हे पावलाय देव माझा मल्हारी अरे देवा तू धावर पावर मल्हारी अरे देवा तू धावर पावर मल्हारी देवा तू नवसाला पावलाय मल्हारी अरे देवा तू नवसाला पावलाय मल्हारी देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी अरे देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी हेडाला 9 लाख पायरी मल्हारी अरे देव माझा गडावर निघाला मल्हारी देवाचा भंडारा लावतोय मल्हारी अरे देवा तू मायेचा आभाळ मल्हारी अरे पाठीशी देवाचा आधार मल्हारी अरे हे पावलाय देव माझा मल्हारी या कोली बाऱ्याची शान आई तुझं देऊला या कोली बाऱ्याची शान आई तुझं देऊला या कोळीवाल्याची शान आई तुझं देऊला आमचे कोळी लोकांचा मान आई तुझं देऊला आमचे कोळी लोकांचा मान आई तुझं देऊला समिंदराची देवी तू समिंदरातून आली भक्तगणांचा उद्धार कराया देवी निघाली जीवदानी देवीचं नाव आई तुझं देऊला आमचे कोळी लोकांचा मान आई तुझं देऊला आमचे कोळी लोकांचा मान आई तुझं देऊला गोरी गौरी मांडवा खाली गोरी गोरी गौरी मांडवा खाली गलगले गोजीरा गौरी कसाजिरी अंड्या बँजो करी साला विलंगिरी नागावली सोगावली गोरी गौरी गोरी गौरी मांडवा खाली गोरी गोरी गलगलेच्या महाले त्यानं भुलबली त्यानं झुलबली त्यानं ढुलबली त्यानं खुलबली क्रीडाबली सुखबली गोरी गौरी गोरी गलगलेच्या महाले गोरी गौरी गोरी गौरी मांडवा खाली ये मावशे ये ताई ये कमला
खबर झाली गोली वाऱ्याला, चोरून जरी यो गॅटमॅट झाला, खबर झाली गोली वाऱ्याला, अव लागलाय आता तोला सुटाया, लागलाय आता तोला सुटाया, किसकाची फुटली लाट, ही पोलीस साजूक तुपातली तिला म्हावऱ्याचा लागलाय ना, ही पोलीस साजूक तुपातली तिला म्हावऱ्याचा लागलाय ना, म्हावऱ्याचा लागलाय ना, जेवणाची व्यवस्था केलेली आहे. वऱ्हाडी मंडळींना विनंती आहे की त्यांनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये. जेवणात साजूक तूप आहे, मावरा मात्र नाही आहे. तर जोश आणि टाळ्या या भरपूर वाजतात आहे. या जोश हॅलो आपल्याला म्युझिक हे पंकज सिंग देत आहेत आणि म्युझिक अरेंजमेंट त्यांची फारच छान आहे. त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांचा सत्कार करण्यासाठी माननीय नागरगोजे सर यांना मी विनंती करतो मोमेंटन देण्यासाठी. त्यांनी स्टेजवर यावं आणि त्यांचा सत्कार करावा. प्लीज वेलकम. आदरणीय नागरगोजे सर. चेक चेक. हॅलो. दोन 2025 या वर्षातील क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं शेवटचं पुष्प या ठिकाणी सादर केलं जात आहे. त्यामध्ये आता फक्त कोकण विभागाचं सादरीकरण शिल्लक राहिलेलं आहे. सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व खेळाडू कला रसिक यांना मला विनंती आहे की आपल्यामध्ये जी कलागुण आहे, आपण आपल्यामधले जे गुण आहेत त्याला कधी लपवायचं नसतं. प्रत्येकामध्ये एक खेळाडू लपलेला आहे, एक कलाकार लपलेला आहे. त्यामुळं आपण आपल्या कलागुणाला आणि कलागुणासाठी वयाचं बंधन नसतं. तुमचं वय किती असू द्या, तुमच्या भावना जिवंत असल्या पाहिजेत. त्यासाठी आपल्याला जे आवडतं ते निश्चितपणे आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. जेव्हा आता DATचा शेवटचा रेफरन्स होता, कारण मी बाहेर त्या ठिकाणी काम करतो, त्यामुळं माझ्या मधला जो कलाकार आहे तो बाहेर आला आणि सहज वाटलं की चला आपणही कुठंतरी जॉईन झालं पाहिजे. त्यामुळं या पुढच्या एक याच्यामध्ये आपण आनंद घ्या, परंतु या कार्यक्रमाला कुठले गालबोट लागणार नाही याची पण आपल्याला दक्षता त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. बुजुर्ग नात्याने मी एवढंच म्हणेन, कर चले हम फिदा जानतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, कर चले हम फिदा जानतन साथियों, कर चले हम फिदा जानतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कारण मार्च 25ला मी रिटायर होतोय. जरी रिटायर झालो तरी आपल्या भावना सोबत राहणार आहे, म्हणून यापुढचा कालावधी आपल्याला चालवायचा. धन्यवाद. सर, पंकज सिंग सरांना कृपया मोमेंटो देऊन त्यांचा सत्कार करावा. बहुत ज़बरदस्त म्यूजिक कॉम्पोजिशंस है यहाँ पर. ये ड्रम पैड पे राजू गजबे जी है, जोरदार तालियां बजाइए.
ऑक्टोपैड शिवा। ढोलक संभाल रखा है गुड्डू जी, इन्होंने जोरदार तालियां बजाइए प्लीज। गिटार मनोज विश्वकर्मा। और बेस गिटार संभाला है राफेल सर, इन्होंने आर्मी में काम करते हैं। थैंक यू सो मच। मुंबई DATच्या प्रोग्रामसाठी मला एक शेर सादर करावासा वाटतो। फूल दोगे तो बाग लगा देंगे, फूल दोगे तो बाग लगा देंगे, साबुन दोगे तो झाग लगा देंगे, साबुन दोगे तो झाग लगा देंगे। तुम बस तालियां बजा दो यारो, तुम बस तालियां बजा दो यारो, सब कलाकार स्टेज पर आग लगा देंगे, आग लगा देंगे, आग लगा देंगे।